Hello everyone. Now today we are going to discuss Rolle's mean value theorem, or this is called Rolle's theorem. Now first we will see the statement of that theorem. So statement: if a function f of x is defined in AB such that f of x is continuous in AB, f of x is derivable in AB, and f of a is equal to f of b, then there exists a point C belong AB such that f dash c is equal to 0. So first of all, so now we have to write the proof of that statement. But before we write the proof, first of all we will see the what they have given in that statement. So f of x is continuous in AB, means here we will get a one continuous graph. So this graph will be like this or like this. f of x कंटिन्यूअस आहे म्हणजेच आपल्याला एक कंटिन्यूअस ग्राफ मिळणार आहे. तो या प्रकारचा राहू शकतो, या प्रकारचा किंवा या प्रकारचा. सो f of x is derivable in AB, means here we will get a tangent at every point in a graph. तर डेरिवेबल आहे म्हणजेच तर त्या ग्राफच्या प्रत्येक पॉईंटवर आपल्याला काय मिळणार आहे, टँजंट मिळणार आहे. अँड एफ ऑफ ए इज इक्वल टू एफ ऑफ बी, मीन्स एफ ऑफ ए इज इक्वल टू एफ ऑफ बी. ह्याच्या तीन कंडिशन आहे. जर ह्या तीन कंडिशन सॅटिस्फाय होत असेल तर देन देअर एक्झिस्ट अ पॉईंट सी बिलॉंग ए बी सच दॅट एफ डॅश सी इज इक्वल टू 0. मीन्स ह्या इंटरवलमध्ये एक पॉईंट असा मिळणार की त्या पॉईंटवर स्लोप ऑफ टँजंट काय असणार, 0 असणार. मीन्स देर इज अ वन पॉईंट बिलॉंग ए बी सच दॅट स्लोप ऑफ टँजंट इज 0. म्हणजे एक पॉईंट आपल्याला या इंटरवलमध्ये असा मिळणार की त्या पॉईंटवर स्लोप ऑफ टँजंट काय असणार, 0 असणार. तर सपोज तर ग्राफ तीनमधून तर ग्राफ या प्रकारचा राहू शकतो, या प्रकारचा किंवा या प्रकारचा. आणि ही सपोज ही एक टँजंट ड्रॉ केली आहे. हा एक पॉईंट आहे आणि या पॉईंटवर टँजंट ड्रॉ केली आहे. तर ही टँजंट काय आहे, पॅरलल टू एक्स ॲक्सिस. तर ही टँजंट पॅरलल टू एक्स ॲक्सिस आहे. सपोज हा एक पॉईंट आहे, मी याला सी ने कन्सिडर करते. तर हा पॉईंट काय येणार, एक्स इज इक्वल टू सी. सपोज सी बिलॉंग ए बी. हा सी एनी पॉईंट आहे, तो बिलॉंग करत आहे ए बीला, म्हणजेच एक्स इज इक्वल टू सी. तर या पॉईंटवर स्लोप ऑफ टँजंट काय मिळणार आहे मला, एफ डॅश सी इज इक्वल टू 0. सो स्लोप ऑफ टँजंट ॲट पॉईंट एक्स इज इक्वल टू सी इज इक्वल टू 0. तर सी बिलॉंग ए बी म्हणजे या रेंजमध्ये मला एक पॉईंट असा मिळणार की त्या पॉईंटवर स्लोप ऑफ टँजंट काय असणार आहे, 0. मीन्स एक्स इज इक्वल टू सीवर स्लोप ऑफ टँजंट काय मिळणार आहे, 0. तर मला हे प्रूव्ह करायचं आहे. सो आय विल प्रूव्ह दिस थेरम इन बिटवीन टू केसेस. नाउ नेक्स्ट we have to write the proof of that theorem. Given that f of x is continuous in closed interval AB, then it has maximum value m and a minimum value small m in a closed interval AB. सपोज f of x ही कंटिन्यूअस आहे या इंटरवलमध्ये, क्लोज इंटरवल ए बीमध्ये, तर त्याची मॅक्झिमम व्हॅल्यू m राहणार आणि मिनिमम व्हॅल्यू स्मॉल m राहणार. तर इन क्लोज इंटरवल ए बी लेट f of c is equal to m capital M and f of d is equal to small m, where small c and d belong close interval AB. तर f of c ची व्हॅल्यू आहे मॅक्झिमम व्हॅल्यू आहे m and f of d ची व्हॅल्यू आहे मिनिमम व्हॅल्यू स्मॉल m, वेअर सी डी हे एनी पॉईंट आहे, ते बिलॉंग करता है ए बीला. So we have either m is equal to m or m is not equal to m. So we have to prove that theorem in two cases. So first case is when m is equal to m. Here f of x is continuous in AB and hence it is derivable is equal to 0 at every point of x belong AB. Suppose f of x is continuous आहे म्हणजेच काय आहे, कंटिन्युअस ग्राफ मिळणार आणि त्या ग्राफच्या प्रत्येक पॉईंटवर आपल्याला काय मिळणार, टँजंट मिळणार. डेरिवेबल आहे म्हणजेच त्या ग्राफच्या प्रत्येक पॉईंटवर आपल्याला टँजंट मिळणार. इज इक्वल टू 0 ॲट एव्हरी पॉईंट ऑफ एक्स बिलॉंग ए बी. म्हणजेच काय मिळणार आपल्याला, स्लोप ऑफ टँजंट काय मिळणार, 0 मिळणार. मीन्स डेरिव्हेटिव्ह एफ डॅश एक्स इज इक्वल टू 0 फॉर ऑल एक्स बिलॉंग ए बी. तर हा थेरम आपण प्रूव्ह केला आहे केस फर्स्टमध्ये. आता आपल्याला काय करायचे, सेकंड केस कन्सिडर करायचे. सो केस 2, when capital M is not equal to small m, let f of c is equal to m, which is different from f of a is equal to f of b. Let f of c is equal to जर m आहे तर f of which is different from f of a is equal to f of b. तर हे कन्सिडर केलं आहे.
therefore we have C is not equal to A and C is not equal to B. C हा एक पॉइंट आहे ए बी या इंटरवल मधला. सी हा एनी पॉइंट आहे ए बी इंटरवल मधला. तर इथे मी काय कन्सिडर केलं आहे, सी इज नॉट इक्वल टू ए अँड सी इज नॉट इक्वल टू पी, वेअर सी बिलॉंग ए बी. Since f dash exists at every point x belong in a open interval ab and c belong ab, f dash c exists. f dash exists at every point x belong ab. f dash exist करत आहे एव्हरी पॉईंटमध्ये, या इंटरवलच्या एव्हरी पॉईंटवर f dash x एक्झिस्ट होत आहे. म्हणजेच दॅट इज f dash c इज इक्वल टू लिमिट h टेन्स टू 0 f ऑफ c प्लस h मायनस f ऑफ c डिवायडेड बाय h एक्झिस्ट. जर f dash x एक्झिस्ट होत असेल या इंटरवलमध्ये तर c बिलॉंग ए बी, सी हा एनी पॉईंट आहे या इंटरवलमधला. जर f dash x एक्झिस्ट होत असेल तर मग f dash c सुद्धा काय होणार, एक्झिस्ट होणार या इंटरवलमध्ये. तर f dash c एक्झिस्ट. नाउ दिस इज द डेफिनेशन ऑफ डेरिवेटिव. सिंस f of c is the maximum value of the function in AB, तो f of c क्या है, maximum value है. Now f of c is the maximum value of the function in the closed interval AB. So that's why f of c is the maximum value in a closed interval AB. That's why f of c is greater than equal to f of c plus h. If h greater than 0, then f of c plus h minus f of c divided by h less than equal to 0. Now this is our right hand limit. As h tends to 0, we have f dash c greater than 0. Now this is the definition of derivative, means f dash c greater than 0. Now this is our right hand limit. तर ही आपली right hand limit आहे, याला मी इक्वेशन नंबर फर्स्ट देते. And if h less than 0, then f of c plus h minus f of c divided by h less greater than equal to 0. Now this is our, therefore as h tends to 0 minus we have f dash c greater than equal to 0. Now this is our left hand limit. So therefore from 1 and 2 means right hand limit. Therefore from 1 and 2, one is right hand limit and second is left hand limit. So therefore as h tends to 0, we have f dash c is equal to 0. One is f dash c less than equal to 0 and equation number 2 is f dash c greater than equal to 0. So therefore from 1 and 2 we can say f dash c is equal to 0. Similarly we can show that f dash d is equal to 0 and hence the Rolle's theorem is proved.